नमस्कार मित्रांनो, काल आपण आपल्या अर्थसंकल्पाच्या संवैधानिक तरतुदी हा टॉपिक बघितला, बरोबर आहे. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन, त्यात आपण काय काय सगळ्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स आहेत हे सगळं आपण बेसिकली अंडरस्टँड केलं. आता आपण काय करूया, ॲक्च्युअल बजेट कसं बनतं, त्याला कायदेशीर मान्यता कशी मिळते, त्यामध्ये काय काय सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत हे सगळं आपण समजून घ्या. सगळ्यात अगोदर आपण काय पाहूया, फॉर्म्युलेशन ऑफ बजेट, म्हणजे संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडण्याच्या अगोदर तो कसा बनविला जातो हे आपण सोप्या भाषेत समजून घ्या. चला, एक सोपी प्रोसेस मी अगोदर तुम्हाला काय करतो, थीम सांगतो. काय असतं, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये म्हणजे जवळपास दिवाळीनंतरच्या महिन्यात किंवा दिवाळीच्या आसपासच्या महिन्यात वित्त मंत्रालयाकडनं जे सगळे प्रशासकीय मंत्रालय आहेत, या सर्व प्रशासकीय मंत्रालयांना एक क्वेश्चनेअर म्हणजे प्रश्नावली पाठवली जाते. प्रश्नावली, या प्रश्नावलीमध्ये हे जे सर्व ऑफिसर्स आहेत त्या रिस्पेक्टिव्ह मिनिस्ट्रीमधले, खास करून सचिव लोक, त्यांचे वित्त ऑफिसर्स आणि एक महत्त्वाचा ऑफिसर असतो ज्याचं नाव आहे ड्रॉईंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर. दोन शब्द आहेत. ड्रॉईंग, ड्रॉ म्हणजे ड्रॉ करणारा किंवा पैसे विथड्रॉ करणारा किंवा पैसे काढणारा, आणि डिस्बर्सिंग म्हणजे जे पैसे काढलेले हे पैसे वाटणारा अधिकारी. तर या अधिकाऱ्याकडे ही प्रश्नावली जाते. मग त्या अधिकाऱ्याला विचारलं जातं की मागच्या वर्षी तुम्हाला किती पैसे मिळाले होते, हे पैसे तुम्हाला कोणत्या कोणत्या हेडच्या अंतर्गत मिळाले होते, हे पैसे तुम्ही कुठं कुठं खर्च करणं अपेक्षित होतं, तुम्हाला कुठं कुठं पैसे खर्च करायला मिळालेत, तुम्ही कसे कसे पैसे हे खर्च केलेत, हे सगळंच्या सगळं तुम्हाला विचारलं जातं. आणि हे सगळं जे तुम्हाला विचारलं गेले, या विचारलेल्या गोष्टीवर तुम्हाला सगळं फॉर्म भरायचा असतो आणि हा फॉर्म तुम्हाला समोर पाठवायचा असतो. आता पहा, बेसिक गोष्ट काय आहे, हे सगळे प्रश्नावली भरत असताना एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्ही बघा, ज्यावेळेस तुम्ही परीक्षेची तयारी करत असता आणि तुम्हाला घरून मोजके पैसे येत असतात, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे, आपण मध्यमवर्गीय घरातील आहोत, आपल्याला काय खूप असे वारेमाप भरपूर असे पैसे येत नसतात. आपल्याला येणारे पैसे कसे असतात, मोजके असतात, लिमिटेड पैसे असतात, बरोबर. आता जेव्हा तुम्हाला हे मोजके पैसे येत असतात तर त्यावेळेस गोष्ट कशी आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्हाला पैसे हवे असतात 5,000, बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे, जर मी आईला 5,000 रुपये मागितले तर मला 5,000 नाही मिळणार, मला किती मिळणार आहे, मला मिळणार आहे 3,000 4,000. मग तुम्ही सुरुवातीलाच काय करता, तुमचं बजेट जास्त सांगता. तुम्ही सांगता की यावेळेस असं लॉक टेबल घ्यायचं आहे, आणखीन असं असं घ्यायचं, तसं सगळं घ्यायचं आहे, नोट्स हव्या लागणार आहेत आणि सिलेबस बदलल्याने 2-3 पुस्तकं नवीन घ्यायची आहेत, त्यामुळे मला पैसे लागतील 8,000. हे तुम्ही आईला सांगता किंवा घरच्यांना सांगता. मग घरचे काय म्हणतात की आता आपली पण तंगी सुरू आहे, बी बियाणं घ्यायचं आहे, सगळं करायचं आहे, तर मी तुला काय करते, आता 5,000 रुपये देते. आलं लक्षात. मग तुम्ही डिमांड करताय 8,000ची आणि तुम्हाला मिळतात 5,000. तर ही जी प्रक्रिया आपल्या घरामध्ये राबविली जाते, सेम प्रक्रिया बजेट बनवताना सुद्धा राबविली जाते, काहीही फरक नाही. मग काय असतं, मी तुम्हाला एक सिंपल स्ट्रक्चर दाखवतो. पहा, हे एक मंत्रालय आहे, बरोबर आहे. या मंत्रालयामध्ये 3 विभाग आहेत. विभाग 1, दुसरा आहे विभाग 2, डिपार्टमेंट 2, तिसरा आहे डिपार्टमेंट 3, बरोबर. आता या मंत्रालयाला माहिती आहे की मला या वर्षामध्ये जवळपास 400 रुपये मिळणार आहे, 400 रुपये. आणि हे सगळ्या विभागांना माहीत असतं की आपल्या जो मेन बॉस आहे, मंत्री, याला 400 रुपये मिळणार आहे, बरोबर. मग हा विभाग, याचा जो सचिव असतो, हा काय म्हणतो, मला इथून इथपर्यंत रस्ता बांधायचा, यासाठी मला सगळे टोटल पैसे लागणार आहेत 200 रुपये. मग हा पण काय म्हणतो, मला इथून इथपर्यंत रस्ता बांधायचा आहे, याला मला पैसे लागणार आहेत 200. दोघांनी काय केलं, आपण आपली डिमांड 200 मांडली. आणि D3 सुद्धा काय म्हणतो, मला सुद्धा 200 रुपयांची गरज आहे. आलं लक्षात. मग ते काय करतात, स्वतःचं डिमांड जास्त मांडतात आणि सोबत काय करतात, सेम कामासाठी 2दा पैसे दाखवतात, एक इन्फॉर्मली. मग यावेळेस मंत्री काय म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला 200ची गरज आहे, पण हे कामाचं ओव्हरलॅपिंग होतंय, मी तुम्हाला 100 देतो, मी तुम्हाला 100 देतो. आणि हे जे डिपार्टमेंट आहे हे महत्त्वाचं आणि सेपरेट डिपार्टमेंट आहे, याला 200 देतो. या सोयीनं काय झालं, तुम्ही मागणी जरी 100ची केली असेल, 200ची केली असेल, तरी तुम्हाला ॲक्च्युअल किती मिळतात, फक्त 100 मिळतात. तुम्हाला किती मिळतात, 200 मिळतात. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही कितीही पैसे मागितले तरी तेवढे पैसे तुम्हाला लगेच मिळतील याची शाश्वती नसते, याची गॅरंटी नसते. तुम्ही कितीही पैसे मागितले तरी ते पैसे तुम्हाला लगेच मिळतील याची शाश्वती नसते, याची कसलीही गॅरंटी नसते, ही सगळ्यात महत्त्वाची बाब. आलं लक्षात. आणि यामुळे मग काय होतं, तुम्हाला 400 रुपये हे या पद्धतीनं मिळतात. मग मला सांगा, या ठिकाणी यांची जी मागणी आहे, या मागणीला कॉन्सॉलिडेट करणं, यांना सेटल करणं, हे कोणाचं काम असतं, हे त्या मंत्र्याचं काम असतं, या मंत्र्याच्या सचिवांचं काम असतं. तर हे कॉन्सॉलिडेशन आणि सेटलमेंट म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काय असतं,
हे सगळे क्वेश्चनेर वित्त मंत्र्याकडनं या प्रशासकीय मंत्रालयांकडे येतात. हे सगळे आपण आपल्या मागण्या त्यामध्ये मांडतात. त्यांचं कॉन्सल्टेशन होतं, सेटलमेंट होतं. मग या सगळ्या मागण्या वित्त मंत्र्यांकडे जातात. आता वित्त मंत्र्यांकडे जाताना पण काय असतं, समजा हे वित्त मंत्री आहेत, बरोबर आहे. मग या वित्त मंत्र्यांना हे संरक्षण मंत्रालय आहे, त्यानंतर हे शेती मंत्रालय आहे, कृषी मंत्रालय, त्यानंतर हे रसायने मंत्रालय आहे आणि शेवटचं आहे रस्ते मंत्रालय, बरोबर आहे. हे 4 मंत्रालय आहेत. आता समजा वित्त मंत्र्यांकडे आहेत एकूण 1000 रुपये, बरोबर आहे. मग हे 4ही लोक काय करणार, त्यांच्याकडनं असे पैसे मागणार की जेणेकरून त्यांनी जास्त पैसे मागतील आणि त्यांना जेवढे हवे तेवढे पैसे मिळतील. ही प्रोसेस दरवर्षी चालते. फक्त इथं काय असतं, नॉर्मली तुमच्या मंत्रालयाच्या अंतर्गत जेव्हा हा वाद सोडविला जातो त्यावेळेस मंत्री बॉस असतो, त्यामुळं मंत्री जे म्हणाल ते फायनल असतं, बरोबर आहे. पण या ठिकाणी कसं असतं, इथं वित्त मंत्री समजा अरुण जेटली आहेत, पण खालचे संरक्षण मंत्री हे खूप जास्त स्ट्रॉंग आहेत, पॉप्युलर आहेत. म्हणजे समजा किंवा इथं शेती मंत्री हे सुद्धा खूप जास्त स्ट्रॉंग आहेत, पॉप्युलर आहेत. मग अशा वेळी वित्त मंत्री सरळ सरळ त्यांना नाही म्हणू शकत नाहीत, का त्यांचं वजन असतं. अशा वेळी मग पंतप्रधानांना हस्तक्षेप करावा लागतो आणि याचं कॉन्सल्टेशन होतं. हे कॉन्सल्टेशन झाल्यानंतर मग शेवटी हे जे बजेट तयार झाले, हे तयार झालेलं बजेट कॅबिनेट मीटिंगमध्ये मांडलं जातं. कॅबिनेट म्हणजे काय, अत्यंत महत्त्वाचे पोर्टफोलिओ किंवा अत्यंत महत्त्वाचे डिपार्टमेंट होल्ड करणाऱ्या सर्व मंत्र्यांना आपण कॅबिनेट मंत्री असं म्हणतो. मग हे जे आपलं बजेट आहे, हे बजेट आपण त्या ठिकाणी काय करतो, त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मांडतो. मग कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये या बजेटला मान्यता मिळते आणि बजेटला मान्यता मिळाल्यानंतर मग हे बजेट संसदेमध्ये मांडलं जातं. लक्षात ठेवा, कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये बजेटला मान्यता मिळाल्यानंतर बजेटमधील कोणतीही तरतूद ही लोकांसमोर येता कामा नये, कारण 2 सगळ्यात महत्त्वाची वाक्य आहेत जी खूपदा परीक्षेत विचारली गेलेली आहेत. पहिलं महत्त्वाचं वाक्य आहे, बजेट इज अ सिक्रेट डॉक्युमेंट. अर्थसंकल्प हे गुप्त डॉक्युमेंट आहे. आणि दुसरं महत्त्वाचं वाक्य आहे, बजेट इज अ प्रॉपर्टी ऑफ पार्लमेंट. अर्थसंकल्प हा संसदेची प्रॉपर्टी आहे, ज्यामध्ये जोपर्यंत संसदेकडे संसदेकडे ते बजेट जात नाही तोपर्यंत ते पास होऊ शकत नाही. 2 वाक्य लक्षात ठेवा, बजेट इज अ सिक्रेट डॉक्युमेंट आणि दुसरं वाक्य आहे, बजेट इज अ प्रॉपर्टी ऑफ दी पार्लमेंट. ही 2 सगळ्यात महत्त्वाची वाक्य आहेत. तुम्हाला प्रोसेस कळली. आता मी याला काय करतो, थिअरीमध्ये मांडतो. फॉर्म्युलेशन ऑफ बजेट म्हणजे बजेट संसदेमध्ये मांडण्याच्या अगोदर बजेट ज्या प्रक्रियेमधनं जातं ती प्रक्रिया आपण समजून घेऊया. पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कमाई आणि खर्चाचे वार्षिक अंदाजपत्रक ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसरद्वारे बनविणे. ऑफिसरचं नाव काय आहे, ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर. ड्रॉ करणं म्हणजे काय, काढणे, विथड्रॉ करणे, बरोबर आहे. आणि डिस्बर्सिंग म्हणजे काय, वाटप करणे. काय करणे, डिस्बर्स करणे म्हणजे काय, वाटप करणे. ह्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या मुद्दे आहेत, बरोबर. पहा, कमाई आणि खर्चाचं वार्षिक अंदाजपत्रक म्हणजे प्रत्येक मंत्रालयामध्ये हा जो इंटिग्रेटेड फायनान्शियल ऑफिसर असतो, या इंटिग्रेटेड फायनान्शियल ऑफिसरलाच आपण ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसर असं म्हणतो. या ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसरकडे वित्त मंत्रालयाकडनं प्रश्नावली येते. ती सगळी प्रश्नावली भरायची असते. किती पैसे मिळालेत, दुसऱ्या टप्प्यात किती पैसे मिळालेत, किती टप्प्यात मिळालेत, कुठं खर्च केलेत, किती खर्च करणं बाकी आहे, या पैशांचं तुम्ही काय करणार आहात, हे सगळंच्या सगळं त्या ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसरद्वारे बनवलं जातं. मग हा जो ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर आहे, हा जो डॉक्युमेंट बनवतो, जे बजेटसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामध्ये 6 महत्त्वाचे कॉम्पोनेंट्स असतात. 6 कॉम्पोनेंट म्हणजे काय, 6 घटक असतात. आता ते घटक कोणते पाहूया आपण. पहा, हे 6 महत्त्वाचे घटक आहेत. काय आहेत, पहिला घटक आहे ॲक्च्युअल फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर. दुसरा घटक आहे सँक्शन बजेट एस्टिमेट ऑफ करंट इयर. तिसरा आहे रिवाइज एस्टिमेट फॉर करंट इयर, प्रपोज एस्टिमेट फॉर नेक्स्ट इयर, ॲक्च्युअल्स ऑफ द करंट इयर अवेलेबल, ॲक्च्युअल्स फॉर द करस्पॉन्डिंग पिरियड फॉर प्रिव्हियस इयर. सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा, हे जे 6 कॉम्पोनेंट मी सांगितलेत याच्यावर कधीच प्रश्न विचारला गेला नाही, याच्यावर कधीही प्रश्न विचारलाही जाणार नाही. ही खूप टेक्निकल बाब आहे, आमच्या इकॉनॉमिक्समध्ये मी शिकलेलो आहे. फक्त तुम्हाला नॉलेज असावं म्हणून हे सांगतोय. हे नाही कळलं तर याच्याबद्दल काळजी करायची नाही. हे फक्त काय टेक्निकल भाग आहे, जो फक्त तुम्हाला माहीत असावा म्हणून शिकवतो आहे. चालेल, चला आता लक्ष द्या. लक्ष पहा, इथं आपल्याला 3 प्रकारचे वर्ष दिसत आहेत. कोणते कोणते वर्ष, एक आहे प्रिव्हियस इयर, दुसरं आहे
करंट इयर आणि तिसरा आहे नेक्स्ट इयर. म्हणजे 6 कॉम्पोनेंटमध्ये 3 महत्त्वाच्या वर्षांचा उल्लेख आहे. ते 3 महत्त्वाचे वर्ष कोणते? प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर. आता आपण बजेट केव्हा मांडतो? तुम्ही फक्त विचार करा, आपण 3 वर्ष कोणते असतील समजून घ्या. आपण बजेट केव्हा मांडतो? पहा, 1 फेब्रुवारी 2017 पर्यंत आपण बजेट हे फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला मांडलं जायचं. केव्हा मांडलं जायचं? फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला मांडलं जायचं. 1 फेब्रुवारी 2017 पासून आपण काय नवीन पद्धत सुरू केली आणि बजेट आपण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी मांडायला सुरू केली. फर्स्ट वर्किंग डे ऑफ फेब्रुवारीला मांडायला सुरू केली. हे आपण नवीन पद्धत काय केली? आपण सुरू केली. आता आपण पाहूया की हे 6 कॉम्पोनेंटमधले हे जे 3 वर्ष ते नेमके कोणते आहेत. पहा, पहिला महत्त्वाचा मुद्दा, आपला आर्थिक वर्ष कोणता आहे? ज्याला आपण इकॉनॉमिक इयर म्हणतो. कोणता आहे आपला आर्थिक वर्ष? आपला आर्थिक वर्ष आहे, लक्षात ठेवा, 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे. आलं लक्षात? 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. आता इथं दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहा, समजा बजेट आपण किती तारखेला मांडतो? आपण या वर्षीचा विचार करूया. या वर्षीचा समजा बजेट आपण 1 फेब्रुवारी 2020 या दिवशी बजेट मांडतोय. कोरोना येण्याच्या अगोदर आपलं जे बजेट मांडलं गेलं, किती तारखेला मांडलं गेलं? 1 फेब्रुवारी 2020 ला मांडलं गेलं. आपण बजेट केव्हा मांडतोय? 1 फेब्रुवारी 2020 ला आपण हे बजेट मांडतोय. आलं लक्षात? आता हे पहिला महत्त्वाचा मुद्दा, 1 फेब्रुवारी 2020 ला आपण हे बजेट मांडतोय. आता हे बजेट मांडताना काय लक्षात ठेवायचं आहे? आपण बजेट कोणत्या सालासाठी मांडतोय? मला सांगा, 1 फेब्रुवारी 2020 ला आपण जे बजेट मांडणार आहेत ते कोणत्या आर्थिक वर्षासाठी असेल? वरचा विचार करा ना, कोणत्या आर्थिक वर्षासाठी असेल? 1 एप्रिल बरोबर आहे, 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021. आलं लक्षात? आता आपल्याला 3 वर्ष पाहिजेत. कोणते वर्ष पाहिजेत? पहिलं वर्ष आहे करंट इयर, दुसरं वर्ष आहे नेक्स्ट इयर, तिसरं वर्ष आहे प्रिव्हियस इयर. आता आपण पाहूया. पहा, सोपं समजून घ्या. आपण बजेट किती तारखेला मांडतोय? 1 फेब्रुवारीला मांडतोय, बरोबर आहे, 2020 ला. मला सांगा, 1 फेब्रुवारी 2020 ही जी तारीख आहे, ही तारीख कोणत्या आर्थिक वर्षामधली आहे? 1 फेब्रुवारी 2020 ही तारीख कोणत्या आर्थिक वर्षामधली आहे? सांगा, विचार करा. ही तारीख कोणत्या आर्थिक वर्षामधली आहे? पहा, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020. बरोबर आहे की नाही? मला सांगा, 31 मार्च 2020 च्या मध्ये ही तारीख इन्क्लूड आहे की नाही? आलं लक्षात? म्हणजे आपण कोणत्या वर्षाचं बजेट मांडतोय? सॉरी, आपण सध्या ज्या तारखेला बजेट मांडतोय ते करंट इयर कोणतं आहे? कोणतं आहे? पहा, 2019 ते 20. कोणतं आहे करंट इयर? 2019 ते 20 हे करंट इयर झालं. आता 1 फेब्रुवारी 2020 ला आपण जे बजेट मांडतोय हे पुढच्या वर्षासाठी मांडतोय. ते पुढचं वर्ष कोणतं आहे? 1 एप्रिल 2020. कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही एप्रिलचं बजेट मांडता ना, बरोबर आहे ना? तर कोणतं नेक्स्ट इयर कोणतं झालं? 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021. म्हणजे 2020 ते 21 हे काय झालं? हे झालं नेक्स्ट इयर. हे झालं करंट इयर. कारण आपण या करंट इयरच्या तारखेला बजेट मांडतोय, बरोबर आहे. हे झालं करंट इयर. मग प्रिव्हियस इयर काय झालं? प्रिव्हियस इयर झालं 2018 ते 19. हे काय झालं? हे झालं प्रिव्हियस इयर. आले लक्षात? 3 वर्ष. परत एकदा सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. बजेट आपण 1 फेब्रुवारी 2020 ला मांडतोय. 1 फेब्रुवारी 2020 ही जी तारीख आहे ही कोणत्या वर्षाचा भाग आहे? ही 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020. कारण मार्चच्या अगोदर फेब्रुवारी येतो, त्यामुळं या वर्षाचा भाग आहे आणि सध्या ते चालू आर्थिक वर्ष आहे. म्हणून चालू आर्थिक वर्ष कोणतं झालं? 2019 ते 2020. 2019 ते 20 हे काय झालं? करंट इयर का चालू आर्थिक वर्ष झालं. मग बजेट आपण पुढच्या वर्षासाठी मांडत असतो. का पुढच्या वर्षासाठी? कारण बजेट हे काय आहे? हे अंदाजपत्रक आहे.
अंदाजपत्रक कळलं ना, अंदाजे पुढच्या वर्षी किती पैशांची कमाई होणार आहे आणि अंदाजे पुढच्या वर्षी किती रुपयांचा खर्च होणार आहे, हे आपण ज्या सगळ्या ताळेबंदामध्ये मांडतो, तो ताळेबंद म्हणजे अंदाजपत्रक. तो ताळेबंद म्हणजे काय? बजेट. अंदाजे पुढच्या वर्षी किती पैसे येणार आहेत, अंदाजे पुढच्या वर्षी किती पैसे खर्च होणार आहेत, याचं जो अंदाजपत्रक आहे तो अंदाजपत्रक आपण का मांडतोय? नेक्स्ट इयरसाठी. मग नेक्स्ट इयर कोणतं असेल? फेब्रुवारी 2020ला आपण 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021चं बजेट मांडतोय. सो नेक्स्ट इयर काय असणार आहे? 2020 ते 21. नेक्स्ट इयर काय असणार आहे? 2020 ते 21 असणार आहे. मग हे करंट इयर झालं, हे नेक्स्ट इयर झालं. मग प्रिव्हियस इयर कोणतं असतं? करंट इयरच्या अगोदरचं. 2019-20 हे जर करंट इयर असेल तर 2018-19 काय झालं? प्रिव्हियस इयर आलं. तर लक्षात ठेवा, आपलं जे बजेट असतं, आपल्या बजेटमध्ये या 3 वर्षांचा महत्त्वाचा डेटा असतो. या डेटानुसार आपलं बजेट बनतं. क्लिअर? आता काय असतं? ॲक्च्युअल फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर. ही फिगर काढण्यासाठी आपल्याला काय माहिती असायला हवं? आपल्याला सँक्शन बजेट एस्टिमेट. सँक्शन म्हणजे काय? मान्य झालेला अंदाजपत्रक. किती रुपये मान्य झालेत? बघा ना, आपण दिल्लीला निघलो असतो UPSC कोचिंगसाठी. घरचे म्हणतात काय काळजी करू नको, तुला एक 25,000 रुपये पाठवतो. तुला 25,000 रुपये पाठवतो, हे काय झालं? मान्य झालेलं बजेट आहे. पण अचानक काहीतरी अडचण येते, काहीतरी गोष्टी होतात आणि तुम्हाला 25च्या ऐवजी 18,000 रुपये मिळतात. मला सांगा, तुम्हाला मान्य झालेलं बजेट आहे 25,000, पण त्या 25,000मध्ये रिव्हिजन झालं आणि तुम्हाला किती रुपये मिळाले? 18,000 रुपये मिळाले. आणि त्या 18,000 रुपये सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचत असताना काय झालं? अचानक बहीण कुठेतरी पुण्यामध्ये शिकायला आहे, तर त्या 18,000पैकी 2-3 हजार रुपये तिच्याकडे गेले. म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला किती मिळाले? 15,000 रुपये मिळाले. सँक्शन 25,000 रुपये मान्य झाले, रिवाईज झाले आणि घरचे म्हणले की 25 पाठवणं शक्य नाही, 18च पाठवतो. 18,000 रुपये रिवाईज झाले आणि त्या 18मधले पण 3 बहिणीनं काढून घेतले आणि 15 तुम्हाला दिल्लीला पाठवले. म्हणजे तुम्हाला हातात ॲक्च्युअल किती मिळाले? तुम्हाला ते झालं तुमची ॲक्च्युअल फिगर. तर इथं काय आहे? ॲक्च्युअल फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर. म्हणजे पहा, आता जर समजा आपण इथं विचार केला, समजा आपण बजेट कोणत्या वर्षासाठी मांडतोय? 2020-21. आपण जर समजा फेब्रुवारी 2020 मध्ये बजेट मांडत असू तर 2020-21 हे काय झालं? हे झालं नेक्स्ट इयर. बरोबर आहे. 2019-20 हे झालं करंट इयर आणि 2018 ते 19 हे झालं प्रिव्हियस इयर. 2019 ते 20 करंट इयर, 2020 ते 21 नेक्स्ट इयर, 2018 ते 19 प्रिव्हियस इयर. हे कोणत्या केसमध्ये लागू असेल? जेव्हा आपण 1 फेब्रुवारी 2020ला बजेट मांडत असेल तर, या तारखेला जर आपण बजेट मांडत असू तर त्या केसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. बरोबर आहे. हे करंट इयर झालं, हे नेक्स्ट इयर झालं, हे प्रिव्हियस इयर झालं. मग ॲक्च्युअल फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर म्हणजे आपण 1 फेब्रुवारी 2020ला बजेट मांडत असताना आपल्याला कोणत्या वर्षाच्या ॲक्च्युअल असायला हवे? 2018-19चे. आणि बरोबर आहे ना, आपण फेब्रुवारी 2020ला बजेट मांडत असतो, 18-19 आकडे आपल्याकडे आलेले असतात. का? कारण तोपर्यंत 1-1.5 वर्ष निघून गेलेलं असतं, गोष्टी चांगल्या माहीत असतात. सो आपल्याला प्रिव्हियस इयरचे आकडे चांगले माहीत असतात. पण कोणते आकडे आपल्याला हवेत? ॲक्च्युअल म्हणजे तुम्हाला किती पैसे मान्य झाले होते, त्यातले किती पैसे परत रिवाईज झाले आणि रिवाईज झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये ॲक्च्युअली किती पैसे पडले, म्हणजे काय? ॲक्च्युअल फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर. दुसरा आहे सँक्शन बजेट एस्टिमेट फॉर करंट इयर. या वर्षासाठी तुम्हाला कोणते पैसे मान्य झालेले आहेत. त्यानंतर प्रपोज रिवाइज एस्टिमेट फॉर करंट इयर, चालू वर्षासाठी पैसे रिवाईज झालेले. त्यानंतर प्रपोज एस्टिमेट फॉर नेक्स्ट इयर, म्हणजे 2020साठी 20-21साठी किती पैसे प्रपोज केलेले आहेत. या डिपार्टमेंटला एवढे मिळतील, पुढच्या डिपार्टमेंटला तेवढे मिळतील. हे प्रपोज केले गेलेले पैसे, अंदाजित मान्य केले गेलेले पैसे. त्यानंतर ॲक्च्युअल्स ऑफ करंट इयर अवेलेबल. आता करंट इयरचे सगळेच्या सगळे ॲक्च्युअल आकडे आपल्याकडे अवेलेबल असणार नाही आहेत. मग इथं आपण काय पाहतो? जेवढे आकडे अवेलेबल आहेत करंट इयरचे तेवढे आकडे आपण त्यामध्ये मांडतो. यामध्ये असं बंधन नसतं की सगळेच्या सगळे ॲक्च्युअल आकडे माहीत असावे. जेवढे ॲक्च्युअल आकडे अवेलेबल आहेत ते फक्त आपण तिथं मांडतो ॲक्च्युअल्स ऑफ द करंट इयर अवेलेबल. आणि त्यानंतर ॲक्च्युअल्स फॉर द करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ प्रिव्हियस इयर. म्हणजे समजा आता हे आपलं करंट इयर आहे 2019-20चं आणि आपल्याकडे फक्त समजा एप्रिल महिना
ते ऑगस्ट महिना या 4 महिन्याचे आपल्याकडे ॲक्च्युअल आकडे अवेलेबल आहेत. तर ते कुठं जाणार, ॲक्च्युअल फॉर द करंट इयर अवेलेबल. आणि याच वेळेस काय आपण मग प्रिव्हियस इयरमधल्या सेम एप्रिल ते ऑगस्ट याचेच आकडे आपण चेक करणार. ते कुठं आलं, ॲक्च्युअल्स ऑफ द प्रिव्हियस इयर अवेलेबल. हे 6 डायमेन्शन वरती त्या ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसरनं स्वतःचा सगळा रिपोर्ट बनवायचा असतो. आता जेव्हा हा सर्वच्या सर्व रिपोर्ट ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसर बनवतो, हा बनविल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब काय, त्या ठिकाणी जे डिपार्टमेंटमध्ये जे भांडण असतं या भांडणाचं स्क्रुटिनी करणं. म्हणजे डिपार्टमेंट काय करतात, स्वतःसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मागतात, हे द्या हे द्या हे द्या. मग या सगळ्यांचं स्क्रुटिनी करणं म्हणजे एक्झामिनेशन करणं, त्याचं इव्हॅल्युएशन करणं, ते पूर्ण व्यवस्थित पद्धतीनं बघणं बनविणं. आणि हे सर्वच्या सर्व बनवून झाल्यानंतर मग याचं स्क्रुटिनी आणि कॉन्सल्टेशन करण्याचं काम ते मंत्रालय करतं. आणि त्या मंत्रालयाने ते काम केल्यानंतर मग त्याला मान्यता दिली जाते. मग हे फक्त ते एका मंत्रालयाचं झालं, असं सगळे मंत्रालयांचं जे कामं असतात हे सगळ्या मंत्रालयांची कामं फायनली वित्त मंत्र्यांकडे जातात. आणि मग या सगळ्यांचे स्क्रुटिनी कोण करतात, वित्त मंत्री करतात. मग त्यामध्ये एखाद दुसरा तगडा मंत्री असतो जो वित्त मंत्र्यांना पण ऐकत नसतो, जो प्रधानमंत्र्यांचं सोडून कोणाचंच ऐकत नसतो. मग हा मंत्री वित्त मंत्र्यांसोबत भांडतो, म्हणतो की माझ्या डिपार्टमेंटला एवढे कमी पैसे कसं काय, तुम्ही माझं महत्त्व कमी करताय, माझ्या भाषणामुळे माझं महत्त्व कमी करताय. मग अशा वेळेस वित्त मंत्री आणि त्या मंत्र्यांमध्ये भांडण होतं, हे भांडण सोडवण्याचं काम पंतप्रधान करतात. हे बेसिक काम आहे सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट. याला आपण काय म्हणायचं, सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट. बरोबर आहे. हे झालं डिस्प्यूटचं सेटलमेंट करणं. आलं लक्षात. हे सगळ्या स्टेजेस आहेत, परत एकदा लक्षात घ्या. पहा, सगळ्यात पहिला आहे कमाई आणि खर्चाचं वार्षिक अंदाजपत्रक ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसरद्वारे बनविणं. दुसरं या 6 कॉम्पोनेंटवर माहिती गोळा करणं. तिसरं स्क्रुटिनी अँड कॉन्सल्टेशन बाय मंत्री. तो मंत्री स्वतः काय करतो, त्या सगळ्या मागण्यांचं एक्झामिनेशन करतो, त्यांचं एकत्रीकरण करतो. त्यानंतर स्क्रुटिनी बाय फायनान्स मिनिस्ट्री, वित्त मंत्र्याद्वारे त्याची स्क्रुटिनी. त्यानंतर सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट. बरोबर आहे. यानंतर पुढचं आहे, आता इथं महत्त्वाचं वाक्य आहे, वित्त मंत्रालय काय करतं, जेव्हा वेगवेगळे डिपार्टमेंट आणि वेगवेगळ्या मंत्रालयामार्फत पैशांची मागणी केलेली असते आणि वित्त मंत्रालयाकडे ती सगळ्या पैशांची मागणी आलेली असते. मग वित्तमंत्री काय करतात, त्या आलेल्या सगळ्या पैशांच्या मागणीचा अभ्यास करतात. अभ्यास करताना त्यांना सगळ्या मागण्यांचा अभ्यास करणं शक्य नाही आहे, कारण तेवढा वेळ नसतो, खूप सगळी कामं पडलेली असतात, महत्त्वाची बिलं पेंडिंग असतात, महत्त्वाच्या मागण्या, पुरवठा मागण्या, सगळं पूरक मागण्या एवढं पेंडिंग असतं की या सगळ्यांचा डिटेलमध्ये अभ्यास करणं शक्य नसतं. मग अशा वेळी वित्तमंत्री काय करतात, ही प्रोसेस महत्त्वाची आहे. वित्तमंत्री जे स्टँडिंग चार्जेस आहेत ना, स्टँडिंग म्हणजे काय, जे परमनंट चार्जेस आहेत. म्हणजे थोडक्यात काय, सर हा AC आहे, तर तुमच्या ऑफिसमध्ये समजा 100 AC आहेत, तर 100 ACची सर्व्हिसिंग करणं, या सर्व्हिसिंगला समजा 750 रुपये लागतात. पण तुमचे 100 AC आहेत, त्यामुळे पर AC सर्व्हिसिंग 650 रुपये लागतात. तर हे दर वर्षभरामध्ये 2दा होणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. मग याला आपण काय म्हणतो, स्टँडिंग चार्जेस. जे परमनंट चार्जेस आहेत, त्या परमनंट चार्जेसचे मेंटेनन्स चार्जेसचं वित्तमंत्री काय करतं, फक्त नावापुरतं एक्झामिनेशन करतं, वरवरचं एक्झामिनेशन करतं, त्याला मान्यता देतं. लक्षात ठेवा, जे स्टँडिंग चार्जेस आहेत किंवा जे परमनंट चार्जेस आहेत यांचं फक्त नॉमिनल एक्झामिनेशन होतं, नावापुरतं एक्झामिनेशन होतं आणि त्यांना मान्यता दिली जाते. मात्र जो नवीन खर्च आहे, नवीन खर्च म्हणजे 100 ACच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला 20 नवीन AC घ्यायचे आहेत. आता 20 नवीन AC घ्यायचे आहेत, प्रत्येक AC 4 टनाचा, म्हणजे तो जवळपास 2.5 लाखाच्या आसपास जाईल. 2.5 लाख गुणिले 20 म्हणजे जवळपास कुठं जाईल, हे जाईल जवळपास एक नाही म्हणलं तरी 50 लाखाकडे. मग हा नवीन खर्च झाला. मग या नवीन खर्चासाठी मात्र काय करेल, जे वित्तमंत्री ते इन डेप्थ एक्झामिनेशन करेल, डिटेल्डमध्ये एक्झामिनेशन करेल. जो नवीन खर्च आहे याचं काय केलं जाईल, इन डेप्थ एक्झामिनेशन केलं जाईल. हे सगळ्यात महत्त्वाचं राहील लक्षात. जे परमनंट चार्जेस आहेत, जे स्टँडिंग चार्जेस आहेत, यांचं काय असतं, नाममात्र एक्झामिनेशन असतं आणि ते सहज पास केलं जातं. मात्र जो नवीन खर्च आहे, ज्याची क्वांटम खूप जास्त आहे किंवा जो आत्तापर्यंत होत नव्हता, यावर्षीपासून नव्यानं प्रपोज केलेला आहे, या प्रकारच्या नवीन खर्चासाठी मात्र महत्त्वाची गोष्ट काय, वित्त मंत्रालय त्याचं इन डेप्थ एक्झामिनेशन करेल. आणि जर वित्त मंत्रालयाला तो खर्च योग्य वाटला, वाजवी वाटला, न्याय्य वाटला आणि तो प्रायोरिटीचा वाटला, तरच त्याला मान्यता मिळेल. अदरवाईज त्या खर्चाला मान्यता मिळणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाब राहील लक्षात. हे वाक्य लक्षात ठेवा. हे वाक्य परीक्षेमध्ये ॲज इट इज विचारलं जातं. मी स्टार मार्क करून ठेवतोय.
वित्त मंत्रालय स्टँडिंग चार्जेसवर नॉमिनल एक्झामिनेशन करतं आणि जो नवीन खर्च आहे त्यावर काय करतो, इन डेप्थ एक्झामिनेशन करतं. मग वित्त मंत्रालयाद्वारे या सगळ्या बजेटचं एकत्रीकरण करताना काही महत्त्वाच्या संस्थांचा त्यामध्ये हातभार लागतो. त्या संस्थांची नावं लक्षात ठेवा. एक आहे CBDT. CBDTचा फुल फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. लक्षात ठेवा, CBDTचा फुल फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. दुसरा आहे CBIT, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. त्यानंतर ITD म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. आणि त्यानंतर आहे सेंट्रल एक्साइज अँड कस्टम्स डिपार्टमेंट. या सगळ्यांची नावं आता GST डिपार्टमेंट करण्यात आले. जे अप्रत्यक्ष करांचे डिपार्टमेंट आहे त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ GST हे असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. या सगळ्यांचं एकत्रीकरण करण्यासाठी वित्त मंत्रालय या सगळ्या बोर्डच्या चेअरमनसोबत मीटिंग घेतो आणि त्या सगळ्यांच्या अभ्यासावरती, सगळ्यांच्या एक्झामिनेशनवरती या सगळ्यांचा अभ्यास करून मग त्याला मान्यता मिळते. त्यानंतर आता हे बजेट काय झालं, वित्तमंत्र्यांनी पूर्ण बनवलंय, याला सगळा अभ्यास झाला, सगळं झालंय. त्यानंतर मग हे बजेट कॅबिनेटमध्ये मान्यतेसाठी मांडलं जातं. मग कॅबिनेटमध्ये त्यावर चर्चा होते, मंत्री त्यावर चर्चा करतात, आम्हाला किती बजेट दिलेलं आहे, आम्हाला काय मान्यता पाहिजे, सगळ्यांचा त्या ठिकाणी अभ्यास होतो. आणि या सगळ्यांचा त्या ठिकाणी अभ्यास झाल्यानंतर मग कॅबिनेटचं या सगळ्या बजेटवर एकमत झाल्यानंतर मग त्या बजेटला मान्यता मिळते. आणि त्या बजेटला मान्यता मिळाल्यानंतर मग ते बजेट संसदेमध्ये मांडण्यासाठी तयार असतं. इथं 2 वाक्य परीक्षेच्या सोयीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पहिलं महत्त्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा, बजेट हे एक सिक्रेट डॉक्युमेंट आहे. काय लक्षात ठेवा, बजेट हे एक सिक्रेट डॉक्युमेंट आहे. दुसरं, बजेट हे एक संसदेची मालमत्ता आहे. राहील लक्षात, बजेट हे सिक्रेट डॉक्युमेंट आहे. दुसरं, बजेट ही एक संसदेची मालमत्ता आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. राहील, बजेट हे सिक्रेट डॉक्युमेंट आहे, बजेट ही संसदेची मालमत्ता आहे. आता बजेट संसदेमध्ये मांडण्यासाठी तयार आहे आणि मग संसदेमध्ये बजेटला काय होतं, कायदेशीर मान्यता मिळते. आता आपण काय करूया, बजेटला कायदेशीर मान्यता मिळणं ही प्रक्रिया आपण समजून घ्या. थोडी सोपी आणि थोडी इंटरेस्टिंग प्रक्रिया.